गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ग्राहक संबंध व्यवस्थापन हा जो टॉपिक आहे तो आपण अभ्यासत आहोत. या आधीच्या 2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण ग्राहक व्यवस्थापन संबंध म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिलेली आहे. आणखी ही जी कार्यपद्धती आहे ते देखील अभ्यासलेली आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ग्राहक व्यवस्थापन संबंधाचे घटक, त्याचं महत्त्व, आणखी नवीन एक ॲस्पेक्ट तो म्हणजे ECRM इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा घटक आपण अभ्यासायचा आहे. ग्राहक व्यवस्थापन संबंधामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन. कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्यापैकी एक गट किंवा एक विभाग हा ग्राहक संबंधांकरिता राखून ठेवावा लागतो किंवा ग्राहक संबंध व्यवस्थापन विभाग म्हणून तो ओळखला जातो. त्यामधील जे कर्मचारी आहेत त्यांचं व्यवस्थापन आपल्याला इथं बघावं लागतं. आता ग्राहक व्यवस्थापन संबंधामध्ये प्रत्यक्ष ग्राहकांशी संबंध ठेवणं आवश्यक असतं. ग्राहकांशी वारंवार संबंध ठेवणं, त्यांच्याशी त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांची मतं जाणून घेणं, त्यांच्याशी वारंवार संवाद साधणं हे सगळे घटक आपल्याला करावे लागतात. बऱ्याच वेळा या गोष्टी फोनवरून, फॅक्सवरून किंवा इतर माध्यमातून केल्या जातात आणि अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून हे संबंध प्रस्थापित केले जातात. तर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन इथं महत्त्वाचं असतं. म्हणजे जे कर्मचारी या विभागामध्ये नियुक्त केलेले असतात ते प्रशिक्षित असले पाहिजेत. संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असलं पाहिजे. कोणत्या गोष्टीवर संवाद साधायचा हे त्यांना माहिती असलं पाहिजे आणि सातत्यानं त्यांनी संवाद साधला पाहिजे. हे 4 घटक इथं ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे असतात. त्यानंतर दुसरा जो ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे पुढाकार व्यवस्थापन, लीडरशिप मॅनेजमेंट. ग्राहक संबंध व्यवस्थापन म्हणजे फक्त ग्राहकांशी संपर्क साधणं नाही, तर त्या ठिकाणी ग्राहकांना वस्तू घेण्याकरिता प्रवृत्त करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यासाठी वेगवेगळी आमिष दाखवणं आणि त्यांच्यामध्ये पुढाकार घेण्याची प्रवृत्ती निर्माण करणं हे आवश्यक असतं. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे ग्राहक सेवा. ग्राहकाला वेगवेगळ्या सेवा पुरवणं आवश्यक असतं. या सेवा वेगवेगळ्या माध्यमातून पुरवल्या जातात. काही सेवा या डायरेक्ट स्वरूपाच्या असतात, काही इनडायरेक्ट सेवा इथं पुरवल्या जातात. तर या सेवा ग्राहकांना वेगवेगळ्या माध्यमातून पुरवणं म्हणजेच ग्राहक संबंध व्यवस्थापन होय. त्यानंतरचा घटक असतो तो म्हणजे विपणन, मार्केटिंग. आता विपणन म्हटलं की ग्राहकांच्या गरजा ओळखणं आवश्यक असतं. ग्राहकांच्या गरजा ओळखणं, त्यानुसार उत्पादनं तयार करणं, ती उत्पादनं ग्राहकापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना विक्री पश्चात सेवा पुरवणं या सगळ्या गोष्टी विपणनामध्ये समाविष्ट होतात. तर ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये हा जो घटक आहे तो देखील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकाला केवळ वस्तू पुरवून चालत नाही, वस्तू देऊन चालत नाही, तर त्याची मतं देखील विचारात घ्यावे लागतात आणि चांगल्या विपणनाचा वापर करून त्या ग्राहकापर्यंत पोचावं लागतं. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे कार्यप्रवाह संचलन. ग्राहक संबंध व्यवस्थापन ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. ही काही काळाकरता, ठराविक काळाकरता चालणारी प्रक्रिया नाही आहे, तर ही सातत्यानं चालणारी, वेगवेगळ्या वेळी असणारी प्रक्रिया इथं ओळखली जाते. हा एक प्रवाह आहे. म्हणजे एखादा ग्राहक तुमच्या कंपनीला जोडला गेला की तो तेवढ्यापुरता ग्राहक असत नाही, तर तो ग्राहक हा कायमस्वरूपी ग्राहक म्हणून ओळखला गेला पाहिजे. तो कंपनीशी, त्या उत्पादनाशी एकनिष्ठ राहिला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे आणि असा प्रवाह हा संचलित असला पाहिजे. कायमस्वरूपी हा प्रवाह निर्माण झाला पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे विश्लेषण करणं. ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकारची माहिती
मिळत असते, ग्राहकांची माहिती असते, वेगवेगळ्या सेगमेंटची माहिती असते. त्या माहितीचं विश्लेषण करणं आवश्यक असतं. म्हणजे आपले नेमके ग्राहक, टार्गेट कंझ्युमर्स किंवा टार्गेट कस्टमर्स ओळखणं इथं आवश्यक असतं. ग्राहक भरपूर असतात, परंतु सगळेच ग्राहक हे आपले ग्राहक नसतात. म्हणून त्याला लक्ष्य विपणी ही जी संकल्पना आहे, टार्गेट मार्केट, ही या ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची आहे. लक्ष्य विपणी म्हणजे काय? जरी मार्केट मोठं असलं तरी देखील सगळेच आपले ग्राहक असतील असं नाही आहे. उदाहरणार्थ कोल्हापूर आहे. कोल्हापूर शहराचा जर आपण विचार केला तर 5 लाख लोकसंख्या आहे. 5 लाख लोकसंख्या हा संपूर्ण ग्राहक इथं असू शकत नाही. आपण एखादी कार विकतो आहे आणि प्रीमियम सेगमेंटमधली कार आहे, तर त्या ठिकाणी आपलं सेगमेंट कुठलं, आपला ग्राहक कुठला हे ओळखणं इथं आवश्यक असतं आणि त्याच्याशी माहिती गोळा करणं इथं आवश्यक असतं. म्हणूनच जरी माहिती असली तरी त्या माहितीचं विश्लेषण करणं आवश्यक असतं आणि त्या माहितीतून ग्राहक निवडणं, आपली लक्ष्य विपणी निश्चित करणं आणि त्यानुसार ग्राहक संबंध ठेवणं हे इथं महत्त्वाचं असतं. आता हा जो दुसरा मुद्दा आहे तो आपण अभ्यासायचा आहे. ग्राहक संबंध व्यवस्थापनाचं महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. ग्राहक संबंध ही प्राचीन काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. जोपर्यंत ज्यावेळी ग्राहक निर्माण झाला, वस्तू निर्माण झाल्या आणि त्याला ग्राहक निर्माण झाला, त्यावेळेपासून ग्राहक संबंध आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात ग्राहक संबंध हे वैविध्यपूर्ण स्वरूपाचे होते, वेगवेगळ्या स्वरूपाचे होते. तुमचा ग्राहक तुम्हाला माहिती असायचा. एखाद्या छोट्या खेड्यामध्ये ज्यावेळी एखादा ग्राहक असतो त्यावेळी दुकानदाराला तो ग्राहक माहिती असतो, त्याची ओळख असते, त्याचे संबंध वैयक्तिकरित्या तो साधू शकतो, संबंध प्रस्थापित करू शकतो, संबंध इथं वाढवू शकतो. परंतु आजच्या काळामध्ये ज्यावेळी कंपन्या इतक्या प्रचंड बनलेल्या आहेत की त्यावेळी तुमचा ग्राहक कोण आहे, कुठं आहे हे तुम्हाला माहीत नसतं, कंपनीला माहीत नसतं. एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी किंवा खंडीय कंपनी असेल तर त्या ठिकाणी तिचे ग्राहक संपूर्ण जगामध्ये पसरलेले असतात. अशावेळी तुमचा ग्राहक नेमका कोण आहे, कसा आहे ह्याची वैयक्तिक माहिती आपल्याला नसते. त्यामुळे ती माहिती जाणून घेणं इथं आवश्यक असतं आणि ते सर्व ग्राहक संबंध व्यवस्थापनाच्या शैलीतून इथं उपलब्ध होतं. तर ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये अतितीव्र स्पर्धेवर मात करणं इथं या संबंधांमुळं शक्य होतं. स्पर्धा इतकी प्रचंड वाढलेली आहे की आज एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल आणि एखादी गोष्ट तुम्ही उत्पादित केली तर फार काळ ती वस्तू इथं मार्केटमध्ये राहू शकत नाही. तुम्हाला सातत्यानं इथं बदल करावे लागतात त्या गोष्टीमध्ये, त्या उत्पादनामध्ये. तर तुम्ही ते असे बदल जर केले नाहीत तर लगेच दुसरं उत्पादन मार्केटमध्ये येऊ शकतं. त्यामुळं ही तीव्र स्पर्धेवर जर मात करायची असेल तर ग्राहकांशी संबंध राखणं आवश्यक असतं. त्यानंतर कंपनीच्या लौकिकामध्ये देखील इथं वाढ होत असते. तुमच्या कंपनीचा लौकिक किंवा गुडविल हे ग्राहक संबंध व्यवस्थापनावर अवलंबून असतं. तुम्ही जर चांगले संबंध प्रस्थापित केले तर त्या ठिकाणी ग्राहक तुमच्याबद्दल चांगलं बोलू शकतो. तुमची या कंपनीची शिफारस किंवा तुमच्या उत्पादनाची शिफारस इतरांमध्ये वगैरे करू शकतो आणि त्यामुळं विक्री प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बाजारपेठेचा विस्तार होतो. ग्राहक संबंध चांगले असतील तर बाजारपेठ विस्तारित होऊ शकते, बाजारपेठ वाढू शकते, नवीन नवीन मार्केट तुम्हाला मिळू शकतात, तुम्ही जागतिक स्तरावर जाऊ शकता, आणखी त्या स्तरावर कंपनी देखील मोठी होऊ शकते. त्यानंतर आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ग्राहक निष्ठा वाढते. ग्राहक संबंध ज्यावेळी प्रस्थापित करतो त्यावेळी ग्राहक त्या उत्पादनाशी एकनिष्ठ बनतात, लॉयल बनतात आणि तीच वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा कल राहतो. आपण एखादी समजा कार खरेदी केली तर सुरुवातीला जी कार खरेदी केलेली आहे त्या सेगमेंटमध्ये आपण त्यानंतरची कार इथं खरेदी करत असतो. हे जे संबंध आहेत ते पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये ग्राहक संबंध हे जरी असले तरी लॉयल्टी हा घटक थोडा कमी झालेला आहे. कारण प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धा एवढी प्रचंड वाढलेली आहे
की त्या ठिकाणी उत्पादनं सातत्यानं बदलत असतात. त्यामुळं ग्राहक एकनिष्ठ राहणं बऱ्याच वेळा अशक्य असतं. त्यामुळं या परिस्थितीमध्ये देखील ज्या कंपन्या ग्राहकांशी निष्ठा ठेवतात, ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करतात, त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये ग्राहक निष्ठा वाढते आणि साहजिकच त्याचा परिणाम विक्री आणि नफ्यामध्ये होतो. विक्री वाढते, नफा वाढते. म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापनावर या सगळ्या गोष्टी इथं अवलंबून असतात. तर आजच्या काळामध्ये, या स्पर्धेच्या काळामध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन हे एक सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलेला आहे. म्हणजे कंपनी जर तुम्हाला मोठी करायची असेल, वाढायचं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुमच्या ग्राहकांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होणं आवश्यक असतं. यातला एक नवीन घटक जो आलेला आहे तो आपण अभ्यासायचा आहे. तो म्हणजे ECRM, ह्या इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधणं, आणखी त्या माध्यमातून ग्राहकांना एकनिष्ठ बनवणं, याला ECRM असं म्हटलं जातं आहे. इलेक्ट्रॉनिक CRM ही ग्राहक संबंध व्यवस्थापनाची नवीन पद्धत आहे. आज आपण बघतो आहे की सगळं जग आहे ते सगळं इलेक्ट्रॉनिक्सनं जोडलेलं आहे, इंटरनेटनं जोडलेलं आहे. इंटरनेट हा आजच्या काळामध्ये परवलीचा शब्द बनलेला आहे. जर इंटरनेट नसेल, डेटा नसेल, तर आपण जगू शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आता आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की लॉकडाऊनच्या काळामध्ये जर इंटरनेट नसता तर लोक वेडे झाले असते. त्यामुळं इंटरनेट किंवा नेट हे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून ज्यावेळी आपण ग्राहकांशी संबंध साधतो त्यावेळी त्याला ECRM, इलेक्ट्रॉनिक CRM असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा आजचा जो ग्राहक आहे तो इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातूनच वस्तू खरेदी करत असतो. मार्केटिंग या माध्यमातून वस्तू इथं खरेदी केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग ते असेल किंवा कॉमर्स असेल, या माध्यमातून वस्तू खरेदी केल्या जातात किंवा कंपन्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच ग्राहकांशी संवाद साधत असतात. आता हे कसं होतं, तर आपण एखाद्या समजा मॉलमध्ये गेलो, तर मॉलमध्ये गेल्यानंतर आपण खरेदी करतो, वस्तू खरेदी करतो. बऱ्याच वेळा हे जे पैसे आहेत ते डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देतो. तुमच्या कार्डची एंट्री त्यांच्या डेटाबेसमध्ये इथं नोंदवली जाते. ज्यावेळी तुम्ही कार्ड स्वाईप करता त्यावेळी तुमची माहिती त्यांच्याकडे जाते. त्यानंतर तुमच्याकडे फोन नंबर मागितला जातो. बऱ्याच वेळा आपण ते मागतात फोन नंबर, आणि फोन नंबर मागितल्यानंतर लगेच आपण फोन नंबर देतो. म्हणजे तुमचा डेटाबेस, तुमचा फोन नंबर आणि तुमचं कार्ड, हा डेटाबेस त्या मॉलमध्ये इथं प्रस्थापित होतो, माहिती होतं त्यांना, आणि त्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी कूपन्स दिली जातात, तुम्हाला आठवण करून दिली जाते, रिमाइंड केलं जातं, तुम्हाला मेसेजेस पाठवले जातात, तुमच्यावर जाहिरातींचा मारा केला जातो आणि त्यातून हे संबंध प्रस्थापित केले जातात. थोडक्यात तुमच्या नकळत तुमची माहिती ही त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचते. याआधी एक उदाहरण सांगितलं होतं, त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण एखादी वस्तू सर्च करतो नेटवर, बऱ्याच वेळा आपण नेटवर वस्तू सर्च करत असतो. ज्यावेळी आपण सर्च करतो, एखादी वस्तू कुठलीही असू दे, तुम्ही सर्च केली, तर त्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये तुमच्या नेटवर त्यासंबंधीच्या जाहिराती येतात. म्हणजे तुम्ही काय बघताय, कसं बघताय, याची सगळी माहिती या माध्यमातून त्या कंपन्यांकडे पोहोचते आणि त्या माध्यमातून तशा स्वरूपाच्या जाहिराती इथं नेटवर दिल्या जातात. थोडक्यात तुमच्यावर वॉच ठेवला जातो आणि वॉच ठेवून या ठिकाणी तुमची माहिती नकळतपणे गोळा केली जाते. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुम्हाला काय आवडतं, तुमची खरेदीची पद्धत कुठली आहे, तुमचे विचार कुठले आहेत, या सगळ्यावर नियंत्रण इथं आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळवलं जातं आणि त्याच माध्यमातून ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रस्थापित केले जातात. म्हणूनच त्याला इलेक्ट्रॉनिक CRM असं म्हटलं जातं, CRM असं म्हटलं जातं. थोडक्यात ECRM म्हणजे CRM डेटाबेस ॲक्सेस वाया दी वेबच्या माध्यमातून डेटाबेस ॲक्सेस निर्माण करणं. इट मीन्स इंटरनेट ॲक्सेस फॉर इंटरनल युजर्स, एक्स्ट्रानेट ॲक्सेस फॉर बिझनेस पार्टनर्स अँड कस्टमर्स, अँड ऑफ कोर्स इंटरनेट ॲक्सेस फॉर दी मार्केट ॲट ए लार्ज. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुमचे ग्राहक
तुमचे बिझनेस पार्टनर्स, तुमची कम्युनिटी यांच्याशी संपर्क साधणं म्हणजेच ई-CRM होय. आता ह्याचे जे फायदे तोटे किंवा ह्याच्या संबंधीची आणखी माहिती जी आहे ते आपण या पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया. थँक्यू.